नर्मदे या ठिकाणी बघा आपण भडगाव या ठिकाणावरून आपल्याला आहे ना आज परिक्रमेची सुरुवात करायची। याच ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला आहे ना राम लक्ष्मण सीता किती सुंदर अशा मूर्ती आहे आणि हे आमचा परिक्रमाचा आहे ना आज विश्रामी अवस्था की हा आहे ना राम लक्ष्मण राम जानकी मंदिर म्हणतात याचं दुसरं। तर इथे ना भडगाव या ठिकाणी आहे ना शिवनी इथून भडगावला आहे ना तर 20 किलोमीटर अंतर आहे। तर त्या ठिकाणी येऊन आपल्याला एक आश्रम व्यवस्था आहे या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन राम जानकी राम लक्ष्मण यांचं दर्शन घेऊन आजच्या परिक्रमेची सुरुवात करत आहे या ठिकाणी। आणि हाच जो मंदिर आहे हे मंदिर एवढं सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपले त्याला हे दर्शन घेऊन हे हे मंदिर आहे सर्वात मोठं आणि सुंदर असं मंदिर आहे। ही पुजारीजी आहे आणि याच ठिकाणावरून आम्ही दर्शन घेतल्याच्या नंतर इथे हे इथे पहिल्यांदाच आपला म्हणजे याची मूर्ती दिसली आपल्याला। चांगली मूर्ती आहे ही आहे हनुमानजीचे दर्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला याच मंदिरामध्ये परत भोलेनाथांची पण पिंडी आहे। तिथं भोलेनाथांचे पण 1 2 3 4 पिंडी आहेत या ठिकाणी जर पाहिलं तर भोलेनाथांचे दर्शन घेऊन आमच्या परिक्रमेची आजची सुरुवात करणार आहे। नर्मदा देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आम्ही सुरुवात करणार आहे आजच्या परिक्रमेची। आणि आपण भडगाव या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना सर्वात मोठं आणि ह्या गावातर्फे आहे ना सर्व गाव आहे ह्या गावातर्फे आपल्याला आहे ना या ठिकाणी सोय आहे आणि गाडीने पण यायला आपल्याला येऊ शकता शिवनीवरून आणि पायी पण चालत। त्यानंतर असा परिसर आहे या ठिकाणी। हे मंदिर आहे बघा, मंदिराचा वरचा कळस आहे आणि याच ठिकाणावरून जर पाहिलं तर इथून आमचा जो आश्रम होता इथं पाण्याच्या सर्व सोयी आहेत या ठिकाणी। आता भरपूर मोठा आश्रम आहे बघा या ठिकाणी हा आश्रम। इथं पण आहे ना परिक्रमा अशी राहू शकतात। याच्यानंतर इथून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतं या ठिकाणावरून बघा हे ठिकाणी या ठिकाणावरून नर्मदा मैयाचं दर्शन होतं आणि इथे सर्व आपल्याला बरगद का पेड वडाचं झाड आहे या ठिकाणी मोठं आणि वडाचं झाड आहे। तर याच ठिकाणी असा परिसर आहे बघा हे परिक्रमा अशी। इथं मैयाचं दर्शन होतं या ठिकाणी आपल्याला बघा मैयाचं दर्शन होतं। नर्मदा माई आहे या ज्या भडगाववरून आपण नर्मदा माईचं दर्शन घेऊन आपण आजच्या परिक्रमेची आपली सुरुवात करत आहोत। या ठिकाणी राम लक्ष्मण सीता भोलेनाथांचंही दर्शन घेतले आणि भगवान सूर्यदेव आलेले आहेत। आता भगवान सूर्यदेवाचंही दर्शन घेतले। भडगाव या ठिकाणावरून मोठं गाव आहे आणि हा आश्रम होता आमचा मोठा आश्रम आहे या ठिकाणी। जवळजवळ 500 परिक्रमाशी बसू शकतात या आश्रमामध्ये, एवढा मोठा आश्रम आहे भडगाव या ठिकाणी। आणि आम्ही आता सध्या आमच्या परिक्रमेची पुढं आम्हाला नर्मदापुरम जिल्हा पूर्ण हे आहे नर्मदापुरम जिल्ह्यात, पण नर्मदापुरमचं मेन जे जिल्ह्याचं ठिकाण आहे ना त्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे। आता आम्हाला पुढे नर्मदापुरम या ठिकाणी आम्हाला 2 दिवस लागणार आहे जाण्यासाठी या ठिकाणी। बघा आमचा असा आश्रम होता, हा आश्रम आहे परिक्रमा नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला भडगाववरून आहे ना तर आपण मोहारीला हा रोड मार्ग पकडायचा। या ठिकाणी आहे ना मोहारी गावातून रोड विचारून आपण रोड मार्ग जाऊ शकता या ठिकाणावरून। असा मार्ग आहे आपल्याला एक किनारा मार्ग मैयाने आहे ना डायरेक्ट U-टर्न केलेला आहे। आता आपण सरळ मैयाच्या कडे चाललेलो आहे कारण आपल्याला मदनपूर लागणार नाही आहे। आता डायरेक्ट आपल्याला मोहारी 7 ते 8 किलोमीटर या ठिकाणावरून असाच मार्ग आहे, चांगला मार्ग आहे। गाडी मार्ग पण आहे, पैदल मार्ग पण आहे या ठिकाणी मोहारीला जाण्यासाठी हे पहा या ठिकाणी। आणि रोकडे हनुमान लागणार आहे आपल्याला, रोकडे हनुमान मंदिर लागेल या ठिकाणी। असा मार्ग आहे जाण्यासाठी
नर्मदे नर्मदे यार. या ठिकाणी बघा आपण आहे ना भडगाववरून जेव्हा निघालो ना, भडगाववरून त्यावेळेस सकलावरून आहे ना सबदा आता आपल्याला मडिया खेडा लागेल. मडिया खेड्यामधून इस्सलपूर आपण हाच मार्ग घेतलेला आहे. आपण येण्यासाठी ना बडिया हा मार्ग घ्यायचा. नर्मदा मैया जागेवरती टर्न घेतलेला आहे. त्याच्यामुळं मैया भरपूर दूर गेलेली आहे आणि ऊन असल्यामुळे आहे ना त्या ठिकाणावरून थोडंसं जायला तकलीफ होते. म्हणून आपण हा मार्ग घेतलेला आहे. जो मार्ग आपण आज थोडासा आणि आपण इस्सलपूरला नर्मदा मैया किनाऱ्यामार्गे चालणार या ठिकाणी. तर दिवसभरामध्ये आपला जो मार्ग आहे सर्व शेतांमधून आहे या ठिकाणी आणि थोडा गावांमधून आहे. मडिया खेडा हे लागेल आपल्याला. आता सबदा, मडिया खेडा, सकला आणि भडगाववरून निघाल्याच्या नंतर आपण आश्रमातून निघाल्याच्या नंतर राम जानकी आश्रम होता. राम जानकी आश्रमातून निघाल्यानंतर सकला लागलं. सकल्यावरून आपण एक बुटुक हनुमान आहे. बुटुक हनुमानचे त्याचं दर्शन घेतलं. ते आपल्या खोदकामामध्ये हनुमानची मूर्ती निघालेली, त्यांचं दर्शन घेतलं, पौराणिक मूर्ती. त्याच्यानंतर आलो तो आपण एक सबदा या ठिकाणी, तिथं भोजन प्रसादी घेतली आणि तिथून आपण मोडिया खेडा आणि इस्सलपूर या ठिकाणी हा मार्ग आहे शेतीच्या म्हणून. नर्मदे या ठिकाणी बघा आम्ही मोडिया खेडा आणि यानंतर आम्ही इस्सलपूर या ठिकाणी जाणार आहे. हे मोडिया खेडा आहे हे या ठिकाणी. आम्हाला लागेल आता इस्सलपूर. नर्मदे या ठिकाणी बघा मोडिया खेड्यावरून आहे ना आम्ही आहे ना आता या ठिकाणी पुढे आम्ही इस्सलपूर या ठिकाणी चाललो आहे. मोडिया खेड्यावरून हे बघा असा मार्ग आहे जाण्याचा. आणि आम्हाला आहे ना नर्मदा मैयाची किनारा मार्गे जाणार आहे आता ह्या ठिकाणावरून. कारण थोडासा किनारा टर्न मारण्यामुळं मैयाजीच्या इकडून आलं. पण चांगले तीर्थ होते मध्ये त्यांचं दर्शन घेतलं आणि त्या ठिकाणावरून नर्मदाचीच दर्शन घेण्यासाठी आज आमुषा असल्यामुळं आज नर्मदेची म्हणजे न्हावा लागतं. आमुष्याच्या दिवशी आंघोळ करावं लागते या ठिकाणी. पितृदेवतांनाही आंघोळ घालायला लागते या ठिकाणी. त्या कारणामुळं आम्ही आज इस्सलपूर या ठिकाणी नर्मदाजीचं दर्शन घेणार आहे. हे सर्व गहूची शेती, इकडे गहू आणि $1 चणा हाच होत असतो या ठिकाणी. असा मार्ग जाण्याचा नर्मदे या ठिकाणी आपण बघू शकता. इस्सलपूर घाट या ठिकाणी आणि आम्ही इस्सलपूर घाटावरती ना आज आहे ना आमुषा असल्यामुळं आहे ना या ठिकाणी आंघोळ केली आणि दर्शन घेऊन पुढे निघालो आहे. आज आपल्याला 18/3/2026 या दिवशीचा बुधवार, या दिवशी आपल्याला आहे ना नवीन वर्षाचा शेवटचा मराठी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. मराठी दिवसाचा शेवटचा दिवस आहे. या ठिकाणावरून तुम्हाला आहे ना मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपल्याला आपण जो या मराठी वर्षामध्ये या दिवशी मागील वर्षी जो सहवास लागला, आनंद दिला तुम्ही, त्या आनंदामध्ये राहिलो. त्या असाच आनंद पुढील वर्षी उद्या 19/3/2026 गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आपल्याला नर्मदा मैया सुख समृद्धी आणि आपलं आयुष्य भरभराटीचं लाभो अशी नर्मदाच्या मैया चरणी प्रार्थना करतो मी आपल्यासाठी सर्वांसाठी. नर्मदा मैयाच्या किनारे मी परिक्रमा करत आहे या ठिकाणी. या ठिकाणावरून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्स शुभेच्छा. गुढीपाडव्याच्याही तुम्हाला शुभेच्छा देतो या ठिकाणावरून. आणि आपलं नवीन वर्ष मराठी वर्ष सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी ही प्रार्थना
आणि नर्मदा मैया किनारी चालत नर्मदा मैया चरणी आपल्याला आपलं आयुष्य सुख समृद्धीचं जावं ही आपल्याला प्रार्थना या ठिकाणावरून मी जेतो इसलपूर आणि ज्या ठिकाणावरून जेतो ते 5 पांडवांनी तिथं दीप ज्वल केलेलं आहे. असं जे ठिकाणे जे पावन ठिकाणे त्या ठिकाणावरूनही देतो, पवित्र ठिकाणे त्या ठिकाणावरूनही देतो. जे रामनगर या ठिकाणी त्याला म्हणतात रामनगर. तिथं दीप प्रज्वल केलं आहे. त्याच्या म्हणजे तिथं दीप पेट्रोल 5 पांडव तिथं थांबले होते. ते ठिकाणे नर्मदा माईच्या किनारी 5 पांडव थांबले होते त्या ठिकाणावरूनही आपल्याला एक मी आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो अशा पवित्र ठिकाणावरून. आणि मी तुम्हाला तुमचं आयुष्य हे जे वर्ष पुढील वर्ष सुख समृद्धीचं जावं हीच नर्मदा मैया चरणी प्रार्थना करतो. नर्मदे हर हे पा या ठिकाणावरून ज्यावेळेस मी चालत असताना मला नर्मदा किनारा मार्ग ज्यावेळेस मला चालतो त्यावेळेस असा सुंदर असा किनारा मार्ग आहे. आणि आजच्या दिवशी जो चाललो तो ह्या वर्षीचा शेवटचा दिवस आहे. जो मराठी वर्षाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशीही तुम्हाला एक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि हे किनारा मार्ग ज्यावेळेस चालत असताना तुम्ही नर्मदा माईचं आहे ना पवित्र असं दर्शन घ्या. हे दर्शन एक पवित्र आहे ह्या दिवशीचं. आणि उद्याही तुम्हाला मी दर्शन देणार या ठिकाणावरून. सूर्यदेवताची आहे ना किरण नर्मदा माईच्या आहे ना पात्रामध्ये पडत असतात आणि जवळच सूर्यदेवाचंही मला दर्शन होते. तुम्ही एका अर्ध्या फुटावरून 1 फुटावरून 2 फुटावरून नाही दर्शन घेऊ शकता सूर्यदेवाचं या ठिकाणावरून. असं एक नर्मदा माईचं एक दर्शन सुंदर असा किनारा. आणि जी परिक्रमा चालू आहे भरपूर दिवस झालेत परिक्रमा करतोय या ठिकाणी. आणि किनारा मार्गे भरपूर टाईम लागतो. याचं कारण म्हणजे किनाऱ्याने चालायला थोडंसं असं स्पीडने चालू शकत नाही जसं आपण रोडने चालतो तसे. त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं एक ना एक दिवसाचं तुम्ही रोजच्या रोज दर्शन घेत चला. थोडा टाईम लागेल मला पण परिक्रमा माझी पूर्ण होणार आहे. आज मी या ठिकाणी पितृदेवांचे तर्पण केलेलं आहे सर्वांचं आंघोळ करून. आणि आज मला पितृदेव चालण्यासाठी मुभा दिलेली आहे चालायला. आणि त्यांना मोक्ष प्राप्त करून दिलेला आहे या ठिकाणावरून मी. आणि आता मी या ठिकाणी एक आनंदाचं वातावरणात निघालेलो आहे. नर्मदे हर या ठिकाणी बघू शकता ही पलकावती नदी आहे. ही नर्मदा मैयाला जाऊन मिळते. ही एक सहाय्यक नदी आहे नर्मदाची इथे ही पलकावती नदी. आणि आम्ही आता चाललो आहे तो आहे ना एक जिथे आहे ना पांडवांनी दीप प्रज्वल केलेले आहेत त्या ठिकाणी इथं समोर आहे. त्या ठिकाणी आमची विश्राम व्यवस्था आहे. नर्मदे हर.